नमस्कार मंडळी, आज सकाळी आम्ही साताऱ्यावरून कुडाळ घेऊसाठी निघायच्या तयारीत बसलेलो. एसटीचं टायमिंगची वाट बघत थोड्या वेळात स्टेशनवर गेलो तर एसटी इलेली होती. मग एसटीत बसलो आणि आम्ही निघालो घरी येऊ. पुढे गाडी थांबली तेव्हा गुड्ड्याने थोडेसे वेफर्स घेतल्या आणि आम्ही ते खायत बसलेलो. वेफर्स संपल्यावर गुड्ड्याने नेहमीप्रमाणे झोपान दिल्यात. साधारण कोल्हापूर येईपर्यंत मस्त झोप पूर्ण केल्यात. कोल्हापूर इल्यावर गुड्ड्याक मी उठवलं आणि आत्याने दिलेला उपीट आम्ही खाऊक घेतलं. साताऱ्यातून आम्ही निघालो तेव्हा तर पावसाळा होतो, पण जोपर्यंत आम्ही गगनबावड्यात पोहोचलो तोपर्यंत हिवाळा चालू झालेलो. थोड्या वेळानं गुड्ड्यान दुसरं डबं उघडले आणि त्याच्यात मक्याचे उकडलेले दाणे आणलेले होते. घाट संपत उन्हाळा सुद्धा चालू झालेलो. 6:30 दरम्यान आम्ही कणकवलीत येऊन पोहोचलो. गाडी फास्ट असल्यामुळे आमका काय आमच्या घराकडे उतरूक नाही. शेवटी आम्ही कुडाळात जाऊन उतरलो. थंयसर आमका काका नेऊ गेले. फायनली आम्ही आमच्या घरी येऊन पोहोचलो आणि तांबे काकीन दरवाजा उघडला आणि आमका जेवण तयार असलेल्याची गुड न्यूज दिल्या. घरी पोहोचल्या लगेचच आम्ही कुडाळला जाऊन निघालो. आमका जाऊचं होतं डॉक्टरकडे, कारण साताऱ्यात काय आमका हवामान जमाक नव्हता, त्याच्यामुळे डॉक्टरकडे जाणं गरजेचं होता. पण डॉक्टर काही नव्हतं म्हणून आम्ही गेलो शेवटी आमच्या दुकानात. मम्मी घेतलं आणि आम्ही लगेच पुन्हा घरी येऊन निघालो. घरी गेल्यावर जेवलो आणि गुड्ड्यान परत अंतरून घातल्या आणि मस्तपैकी झोपान दिल्या. तर असं झालं आमचं कुडाळ सातारा कुडाळ प्रवास. तर आजचा ब्लॉग आवडलो तो फॉलो करू विसरा नको. धन्यवाद.